नमस्कार मंडळी, फॅड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी ललित पगारे आज एक आपल्या हॉट सीटवरती खूप छान गेस्ट घेऊन आलेलो आहे। आपल्यासाठी छानच आहे, पण काही अधिकारी वर्ग, काही MSCB बोर्डचे वर्ग किंवा काही हॉस्पिटलवाले यांना का भयभीत होतात, घाबरतात, आपण जाणून घेऊ आज आपल्या हॉट सीटवर कोण आहे। नमस्कार सर। नमस्कार। माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आज ललितचा जो फॅड महाराष्ट्र आहे हा या सगळ्या चमूला मी भेटलोय आणि त्यांना बरंच काही जाणून घ्यायचं होतं आणि त्याचबरोबर त्यांच्या ह्या जाणून घेण्याच्या वृत्तीला सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे असं त्यांचं जे जोड आहे ती मला काही अंशी पटते। तर घाबरतात म्हणजे काय, कोण घाबरतं मला, तर जी लोक आपल्या रोजच्या कामकाजामध्ये चोऱ्या करतात, चुकीची कामं करतात आणि माझ्या भारतीय जनतेला त्रास देतात, त्या लोकांना माझ्यापासून घाबरायला होतं। पण जो माणूस सच्चा आहे, पारदर्शक आहे, प्रामाणिक आहे, तो मला काही घाबरत नाही आणि त्यांनी घाबरूच नाही। आणि माझी कामकाजाची पद्धत आहे, मी कोणालाही उगीच मला घाबरा किंवा कोणालाही लाचार दिनदुबळं करणार नाही। काय संबंध, कोणाची प्रतिष्ठा कमी होणार नाही, कोणाचाही मानपान कमी होणार नाही, असंच सगळ्यांनी वागावं। कारण या संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला ताकद दिलेली आहे आणि त्यांनी प्रतिष्ठेनं राहावं, सन्मानानं राहावं, काहीच अडचण नाही आहे। आणि मी स्वतःसुद्धा सन्मानानं राहतो, मी कधी कोणासमोर लाचार होणार नाही, कोणाला घाबरणार नाही, कोणीही माझ्या पुढे लाचार होऊ नये, कोणीही मला घाबरू नये। सगळं जर सत्य आधारावर जर काम झालं तर काही असं होण्याची शक्यता नाही आहे। नक्कीच। तर सर, तुम्ही जसं सांगितलंच की तुमचं नाव जितू भावे, तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचं मूळ गाव कुठलं, जितेंद्र भावे हे कुठले आहेत मूळचे, तुमचं थोडंसं आम्हाला फॅमिली डिटेल वगैरे। माझं नाव जितेंद्र भावे असं सगळेजण म्हणतात कारण माझ्या आजोबा पंजोबांपासून भावे आडनाव आम्हाला लागलेलं आहे। आमचं खरं नाव भा आणि भे आहे, भा भे, आणि आम्ही आहोत कोकणातले, राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, जयगड बंदराजवळ नांदिवडे नावाचं गाव आहे, आम्ही तिथले आहोत। पण पोटापाण्यासाठी आम्ही चितळी डिस्टिलरी, श्रीरामपूर तालुका, नगर जिल्हा त्यावेळचा, आणि आत्ताचा राहता तालुका, नगर जिल्हा, माझं तिथलं जन्म आहे आणि 10वी पर्यंतचं रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतलं न्यू इंग्लिश स्कूलमधलं शिक्षण आहे। 1ली ते 4थी मी जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि नाशिकमध्ये 1984 सालापासनं माझी पुढची 10वी नंतरची शिक्षणाची कारकीर्द आहे आणि पोटापाण्याची कारकीर्द आहे। पण मी 4थीपासूनच रिबेल असल्यामुळं, बंडखोर असल्यामुळं माझी शाळेतही बंडखोरीची कारकीर्द आहे, माझी कॉलेजातही बंडखोरीची कारकीर्द आहे आणि माझी व्यवसायातही बंडखोरीची कारकीर्द आहे। नक्कीच। तर तुम्ही बंडखोर आहात हे कुठेतरी कळलं की मग हा बंडखोरपणा तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तुमच्यामध्ये रुजू झाला। मला तुमचं कॉलेज आणि शैक्षणिक पण थोडं जाणून घ्यायला आवडेल। मी तुम्हाला जसं म्हणालो, जिल्हा परिषदेच्या शाळेत 1ली ते 4थीचं शिक्षण आहे आणि 5वी ते 10वी रयत शिक्षण संस्थेचं न्यू इंग्लिश स्कूल चितळी इथलं माझं शिक्षण आहे। 11वीचं 1 वर्ष मी सायन्स रिटर्न आहे, 11वीचं 1 वर्ष मी सायन्सला होतो, RBNB कॉलेज श्रीरामपूर, आणि नंतर 11वी कॉमर्सला मी BYK कॉलेज ऑफ कॉमर्सला नाशिकला आलो आणि नंतर माझं FY पासनंचं जे शिक्षण आहे ते बिटको कॉलेजमधनं आहे। अशी माझी शैक्षणिक कारकीर्द आहे। आणि बंडखोरी काय करत होतो मी, शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवत नसलेल्या प्रत्येक टीचरला प्रश्न विचारणं एकदम निडरपणे, तुम्ही आमचा पिरियड का घेतला नाही, तुम्ही आम्हाला शिकवत का नाही, इथपासून तर त्यांची मुलं जर आमच्या वर्गात शिकत असतील आणि शिक्षक स्वतःच्या मुलांना जर झुकतं माप देत असतील तर त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह लावणं, त्यांना शाळेतल्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज जास्त प्रमाणात शिक्षकांच्या मुलांना, शिपायांच्या मुलांना, मुख्याध्यापकाच्या मुलांना ज्या वेळेला मिळायच्या आणि सामान्य विद्यार्थ्यांना त्या फॅसिलिटीज मिळायच्या नाही। काय फॅसिलिटीज होत्या त्या, लायब्ररीमधली पुस्तकं असू द्या, प्रयोगशाळेमधली इतर प्रयोगासाठी हाताळण्याच्या ज्या काही वस्तू आहेत, चीज वस्तू आहेत, प्रयोग करण्याच्या गोष्टी असू द्या, त्या त्यांना जास्त करायला मिळणार। आकाश निरीक्षण असेल, त्याच्यातली तुमची बायनॅक्युलर जी आहे ती त्यांनाच वापरायला मिळणार, आम्हाला मिळणार नाही, असे ते कार्यक्रम असायचे। दुसरी गोष्ट, त्यांना प्यायला पाणी मिळणार जागेवर, इतर मुलांना हौदावर जाऊन पाणी प्यायला लागणार, असे हे आणि बऱ्याच गोष्टी। आणि जिथं जिथं लिडरशिप क्वालिटीज आपल्यामध्ये असताना सुद्धा आपल्याला लिडरशिप परफॉर्म करू देत नसतील, उदाहरणार्थ राष्ट्रगीत म्हणायचं आहे, उदाहरणार्थ प्रतिज्ञा घ्यायची आहे, उदाहरणार्थ रांगोळी स्पर्धा आयोजित करायची, त्याचं सूत्रसंचलन करायचं आहे, तुमच्या वक्तृत्व स्पर्धा आहेत त्याच्यामधला सहभाग आहे, ह्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा डावललं जाईल
सामान्य विद्यार्थ्यांना त्यावेळेला प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विद्यार्थी मी एकमेव होतो. पण मग शाळेचे जे तुमचे मान्यवर असतील किंवा शिक्षक वर्ग असेल, कुठेतरी तुमच्यावर डॉमिनन्स किंवा तुम्हाला दाब देण्याचा प्रयत्न होतच असेल. झालं, कारण माझा भाऊ जो होता ना तो पहिलीपासून तर 10वी पर्यंत त्या शाळेत पहिला आलेला विद्यार्थी आहे आणि मी मात्र 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर धडपडणारा. आणि 10वीला तर 35च मार्क आहे मला इंग्रजीला आणि टोटल 52%. बरोबर. आणि मग नंतर इथं आल्यावर मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलो. पण मग 2 भावांमध्ये तुलना व्हायची की हा एवढा बंडखोर आहे आणि त्याला गुंडागर्दीच म्हणतात सगळे लोक नॉर्मल कोर्समध्ये. तर माझ्या वडिलांकडे त्याच्या तक्रारी यायच्या की जितू खूपच प्रश्न विचारतो. खरं तर मला मोठं झाल्यावर कळलंय की माझ्या प्रत्येक भाषणामध्ये, आता या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगतो मी तुम्हाला, प्रश्नकर्ते बना. अजिबात लाजू नका, अजिबात घाबरू नका, अजिबात चाचपडू नका. थेट आणि सरळ ज्याच्याशी आपला प्रश्न आहे त्याला तो विचारलाच पाहिजे. हा आग्रह मी बालपणापासून धरलेला आहे. तर ती काही गुंडागर्दी किंवा तो बंडखोरपणा जो आहे ना, बंडखोर हा शब्द मी स्वतःसाठी म्हणालो खरा. त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये तो शब्द प्रचलित आहे म्हणून, नाही तर प्रश्नकर्ता होतो मी. आणि आजही मी प्रश्नकर्ता बनूनच आज समाजामध्ये कामं करतोय आणि त्यालाही बंडखोरीच म्हणतायत लोक. बरोबर. तर ठीक आहे, मला ती बंडखोर शब्द असल्याचं कुठलंही दुःख नाहीये, पण प्रश्नकर्ते बना असं मी सांगत राहील. आणि प्रश्नकर्ता होतो म्हणून टीकेची जोड उठायची आणि वडिलांकडे त्याच्या तक्रारी यायच्या. आणि त्या आविर्भावात गेल्याच्या नंतर मात्र जो एक कॉन्फिडन्स किंवा एक ओव्हर कॉन्फिडन्स येतो तो माझ्यामध्ये आला होता, जी माझी चूक आहे. आणि त्याच्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पण मग हा जो बंडखोरपणा आहे, तुम्ही ज्याप्रमाणे सांगता की तुमचं गावातनं तुम्ही रत्नागिरी या जिल्ह्यातनं स्थलांतर होऊन इथं आलात, तुम्ही भा-बे कुटुंब जसं तुमचं आहे, मग त्या कुटुंबात कोणी क्रांतिकारी होतं का, कोणी असं विचारवंत होतं की जो लढत होता, असं तुमचं काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे का पॉलिटिकल, की तुम्ही पॉलिटिक्सकडे आलात? नाटक कंपनीचं बॅकग्राऊंड आहे. माझे आजोबा नाटक कंपनीचे मॅनेजर होते. म्हणजे त्यावेळचे जे संगीत नाटकं चालायचे त्याचे ते मॅनेजर होते आणि गावोगावी फिरण्याचा त्यांचा फिरस्तीचा व्यवसाय होता. नंतर ते सिनेमा लाईनमध्ये आले आणि मग त्याच्यातल्या काही मुळात माझ्या वडिलांकडनं मला हे सगळं बाळकडू मिळालेलं आहे. माझे वडील चितळीमध्ये प्रत्येक कामगाराच्या मुलाला मुलीला 60-60, 70-70 मुलांना रोज फ्री शिकवायचे. खरं तर माझे वडील 7वी नापास, माझी आई 7वी नापास, पण त्यावेळचे 7वी नापास. मग त्यांना काय येत होतं, तर त्यांना 1-2 येत होतं, त्यांना 1 ते 30 पाडे येत होते, त्यांना पावकी निमकी अडीचकी येत होती, त्यांना मुळाक्षरं जोडाक्षरं येत होते. आणि त्याच्यामुळे ते सगळं जे आपल्याला येतं, ABCD येत होती. आणि पहिले जे काही ABCD पासनं सुरू होणारे शिकवण्यासाठी उपयुक्त असणारे स्पेलिंग्स ते येत होते आणि शुद्ध लेखन येत होतं. वाक्प्रचार, म्हणी, पाठांतर करून घेणं जमत होतं. स्कॉलरशिपच्या अभ्यासाची तयारी करून घेण्याचं त्यांना ज्ञान होतं. तेवढं त्यांनी त्या गावाला भरपूर प्रमाणात दिलं आणि ते मोफत दिलं. अनेक वेळा अनेक वाड्या वस्त्यांवरचे मुलं 3-3 किलोमीटरवरनं 2-2 किलोमीटरवरनं यायचे. रात्र व्हायची तर त्यांना वडील सोडायचे नाही आमचे. तर रात्री 10-10, 15-15 मुलं आमच्याकडे वस्तीला असायची. मुलं चड्डीत सू करायची, शी करायची. ते काढण्यापासून आमच्या आईने काम केलेलं आहे. तर ते त्यांच्याकडनं घेतलंय मी, आई वडिलांकडनं घेतलं हे काम. पण फिरस्ती स्वभाव बहुतेक मी माझ्या आजोबांकडनं घेतला असावा. ओके. पण मग एकंदरीत तुम्ही समाजकार्य करतच होतात, समाजकार्याचं पाऊल तुम्ही तुमचं चालूच होतं पुढे टाकण्याचं काम. मग हे आम आदमी पार्टीकडेच का वळालात? इतर पक्ष खूप आहेत, ह्याच पार्टीकडे वळण्याचं कारण काय? 2010 सालापर्यंत सामाजिक सेवेतच होतो. 2011 मध्ये आपल्या अण्णा हजारेंचं आंदोलन देशभर व्यवस्थित त्यांनी ग्रीप घेतली. त्याचं मी इथं पुढारपण केलंय नाशिकमध्ये अण्णा आंदोलनाचं. गल्लोगल्ली खूप हे काढलेले आहेत, रॅलीज काढलेल्या आहेत. आणि त्याच्यातनं ज्या वेळेला अण्णांचं आणि केजरीवालांचं मतभेदाचं काय राजकारण झालं, त्यामध्ये मी अण्णांकडे वजन न देता मी केजरीवालांकडे वजन दिले. कारण अण्णांचं आणि त्या सगळ्याचं अण्णा आंदोलनाचं म्हणणं असं होतं, भारतीय संविधानावर आधारित आपलं हे जे काही देशाचं राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं शिकलेली माणसं अपेक्षित आहे. संविधानाला राजकारणामध्ये शिकलेल्या माणसांना आलं पाहिजे आणि आपल्या देशाचा कारभार चालवला पाहिजे. शिकलेलं असल्याबरोबर ते प्रामाणिकही असले पाहिजे, ते पारदर्शकही असले पाहिजे, ते वेगवान असले पाहिजे, त्यांची निर्णय क्षमता जी आहे ती चांगली असायला हवी आणि राजकीय इच्छाशक्ती त्यांची प्रचंड असावी. हे ते निकष होते. त्या निकषामध्ये मला नाही वाटत
अरविंद केजरीवाल कुठे कमी होते. तरीही त्यांच्यावर जेव्हा आरोप लागला, त्यांच्यावर लांछन लागलं की अण्णांचा वापर करून घेतला, अण्णांनी सांगितलं राजकारणात येऊ नको. खरं तर अण्णा आंदोलनामध्ये मी प्रचंड सक्रिय असल्यामुळे मला हे व्यवस्थित माहिती आहे की राजकारणामध्ये येऊन राजकीय पक्षाची स्थापना अरविंद केजरीवालांनी करावी याचे सूचक अण्णाच होते. पण ऐन वेळेवर त्यांनी घुमजाव केल्यामुळे मला राग आला अण्णांचा, आणि मी अरविंद केजरीवालांसारख्या शिकलेल्या सवरलेल्या माणसाच्या पाठीमागे राजकारणात गेलं पाहिजे, त्यांना एकटं सोडता कामा नये या भावनेतनं नाशिकमध्ये आम आदमी पक्षाच्या फॉर्मेशनमध्ये होतो मी. आम्ही तिघंजण होतो, जगबीर सिंग, मी जितेंद्र भावे आणि स्वप्नील घिया. आम्ही तिघांनी मिळून ही पार्टी इथे सुरू केली नाशिकमध्ये आणि कामकाजाला जोरकस अशी सुरुवात झाली. पण मग कुठेतरी काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही काँग्रेसचीच बी टीम आहात. चुकीचं बोलताय तुम्ही. आम्ही काँग्रेसची बी टीम नाही आहे, आम्ही BJPची बी टीम आहे. आणि महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेची बी टीम आहे, आम्ही महाराष्ट्रात मनसेची बी टीम आहे, आम्ही महाराष्ट्रात राष्ट्रवादीची बी टीम आहे. आता बघा किती मोठी यादी दिली की नाही. पण मग नेमकं हे जे वाक्य आहे, काँग्रेसचे पण मत तेच होते जे अण्णांचे होते. राजकारणातल्या प्रवासामध्ये स्थित्यंतर अनुभवत ज्या पक्षाचं काम पुढे जात असतं की नाही, त्यांच्यावर असे आरोप होणं हे स्वातंत्र्यानंतर कायमच होत आलेलं आहे. प्रत्येकाला ए टीम बी टीम ए टीम बी टीम म्हणतच आलेले आहेत. आणि हा काही लपवलेला विषय नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे की जी पार्टी इमर्ज होत असते ना, वरती जात असते ना, तर तिला म्हटलंच जातं. आता MIM वर पण तोच आरोप होतो, RPI वर पण तोच आरोप होतो, काही दिवस मनसेवर पण झाला. आता मनसेचे बी टीम आम्हाला काही लोक बावळटासारखं तेही म्हणतात. वंचितचं पण सगळ्यांना प्रॉब्लेम येतो. जे छोटे पक्ष मोठे होण्याच्या अभिक्रियेमध्ये, अभिसरणामध्ये, प्रक्रियेमध्ये आहेत, त्या प्रत्येकावर या देशामध्ये बी टीम, C टीम, D टीम असे आरोप होत आलेले. आणि तो आरोप जो आहे ना, तो पचवणं, तो स्वीकारणं आणि कानामागं टाकून देणं या प्रक्रियेत आम्ही सुद्धा आहोत. पण मग आत्ताचाच एक आपण गुजरातचा निकाल जो बघितला, तो कुठेतरी केजरीवाल म्हणत होते की आमचे बरेचसे सीट निवडून येतील. केजरीवाल कशाला म्हणायला पाहिजे, भारतीय जनताच असं म्हणत होती की आता या वेळेला गुजरातमध्ये बदल होणार. आणि मला स्वतःला खात्री होती की आम आदमी पक्षाचं सरकार तिथे येणार, मुख्यमंत्री आमचा होणार. कारण मी लिंबायत नावाच्या मराठी मतदारसंघामध्ये तब्बल 14 दिवस तळ ठोकून होतो. एका दिवशी तर मी तब्बल 84 कोपरा सभा घेतलेल्या आहेत. 84 एकदम एक्स्ट्रीम लेवलला मी प्रचार केलेला आहे. आणि आय वॉज व्हेरी मच कॉन्फिडंट, आय वॉज क्वाईट कॉन्फिडंट की लिंबायतमधली जी सीट आहे, पंकज तायडे म्हणून जे आहेत आपल्या रावेर तालुक्यातले, ते जळगाव जिल्ह्यातले, तेच निवडून येतील अशी मला खात्री होती. पण आम्ही 37,800 समथिंग असे काहीतरी वोट्स घेऊन आम्ही सेकंड नंबरला राहिलो. आमचे जवळपास 28 कॅन्डिडेट जे आहेत ह्या विधानसभेमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे 188 आहेत तिथले हे MLAच्या सीट्स. त्याच्यापैकी आम्ही 28 ठिकाणी 2 नंबरला आलेलो आहोत, 5 ठिकाणी आम्ही जिंकलेलो आहोत, बाकी ठिकाणी आम्ही 3 नंबरला आहोत. तर त्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये प्रत्येकालाच कॉन्फिडन्स होता. असं सेम किस्सा पंजाबच्या बाबतीमध्ये घडलेला आहे. बरोबर. आता पंजाबला आपण निवडून आलो, पण या अगोदरची जी विधानसभा होती पंजाबची, त्यावेळेला वी वर सो मच कॉन्फिडंट की आता पंजाबला सुद्धा आपल्या आम आदमीची सत्ता येईल. पण त्यावेळेला कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसचे जरी होते तरी तो चेहरा भाजपचा होता. हे आपल्याला 4.5 वर्षाचा त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली, ते भांडं फुटलं, त्यावेळेला त्यांना आउट केलंय आणि चेन्नींना मुख्यमंत्री केलंय. त्या दिवशी आपल्याला कळलं की भाजप काँग्रेस एकत्र होते, मग त्याच्यात ए टीम कोण आणि बी टीम कोण. याच्यावर मात्र या भारतीय राजकारणामधले तथाकथित धंदेवाईक, बाजारू, भ्रष्ट पारंपरिक राजकारणी जे आहेत, ते ज्या वेळेला झोड उठवत नाहीत किंवा झोड उठवल्यानंतर जनता सोयीस्करपणे ते विसरून जाते, याचं मात्र दुःख होतं. तर त्यावेळेला पंजाबमध्ये आम आदमीचं सरकार निवडून येतंय असं सगळं जग म्हणत होतं. आणि तिथं नेमकी काँग्रेसची सत्ता आली. आणि त्यांना सपोर्ट कोणी केला होता, तो भाजपने केला होता. अंतस्थ त्यांची साठगाठ झालेली होती. आणि स्वतः कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपचा चेहरा होता, हे सिद्ध झालंय 4.5 वर्षानंतर. तर आता त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणणार मग. तर तिथेही तसाच भ्रमनिरास झाला, इथेही तसाच भ्रमनिरास झाला. आज तुमच्या कोणते ते मशीन, काय कोणते मशीन म्हणतो आपण, EVM चे घोटाळे जे आहेत, तर
त्याची कधी शक्यता वाटते कधी शक्यता वाटत नाही, अशी द्विधा मनस्थिती एकंदरीतच भाजपने ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे असं म्हणायचं. आणि शेवटी असं आहे, ईव्हीएम तर काँग्रेसच्या काळापासून आलेलं आहे, मग भाजपच आज जिंकतं असं आहे कशावरनं? हा म्हणूनच मी म्हणालो त्या बाबतीमध्ये मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मीच काय, पण आता ज्यांनी ईव्हीएम वर आरोप केले होते त्यांचा आरोप करणं थांबलंय. ती लोक पण त्याला स्वीकारत पुढे चाललेली आहेत. बॅलेट पेपरची मागणी जी आहे ती क्षीण होत चाललेली आहे. असे बरेच कंगोरे आहेत त्याला. आणि भ्रमनिरास होण्याची आमची आता ही तिसरी वेळ जवळपास, कारण गोव्यामध्ये पण असंच वाटत होतं आणि गोवा सुद्धा आम्ही हारलोय. तर सर हे झालं आपलं एक नॅशनल लेवलचं जे पॉलिटिक्स चालूच आहे तुमच्या पक्षाचं, आम्ही ते बघतोय. पण आता मला थोडं तुमच्या कार्याकडे वळायचं आहे की तुम्हाला नाशिकचे रस्ते आवडतच नाही का? मुळात तुम्हाला जिथं जाता तुमचा खूप जास्त विरोध असतो त्या नाशिकच्या रस्त्यांना, असं का? नाशिकच्या रस्त्यांना विरोध नाहीये. आता तुम्ही तुमच्या अंगावरच्या शर्टाबद्दल बोलू आपण. तो जर शर्ट तुम्ही 700-800 रुपयाला घेतला असेल आणि त्याची जर किंमत 7 आणि 8 हजार लावलेली असेल तर तुम्ही म्हणाल शर्ट घातलाय म्हणजे विकास झाला. अहो पण तो जर 700 रुपयाला मिळतो तर तुम्ही 7,000 रुपयाला का घेता? आणि तो घेऊन सुद्धा 3 महिन्यात फाटतोय आणि 700चा घेऊन 3 वर्ष टिकतोय. हे सिद्ध ज्या वेळेला होतंय की जो रस्ता 10 रुपयात बनायला पाहिजे तो रस्ता जर 100 रुपयाला बनतोय, तो परत परत फुटतोय, परत परत खणला जातोय, परत परत बनवला जातोय, त्याच्यावरच जर सगळे लाखो करोडो रुपये खर्च होत आहेत. आज 2200 कोटीपर्यंतचं बजेट आहे आपलं. आणि मी परत एकदा सांगतो तुम्हाला, महिंद्रा अँड महिंद्रा असो, मायको कंपनी असो जी आज बॉश झाली, सिमेन्स असो, तुमची सिएट असो आणि महिंद्रा अँड महिंद्रा असो, कुठल्याही कंपनीतले त्यावेळेला 1960 पासून तयार झालेले कंपनीमधले खाजगी रस्ते आजपर्यंत 2023 आलाय फुटले नाही. पण या कंपन्यांच्या बाहेरचे सातपूर MIDC मधले रस्ते जे त्या कंपनीच्या एक्झॅक्ट समोर आहे, मनपानी बनवलेले किंवा MIDCनी बनवलेले, ते रस्ते आतापर्यंत 15 वेळा बनले. ते का 15 वेळा बनतायत आणि हे एकदाही बनत नाहीये? मायको कंपनीचे 1968 साली तयार झालेले रस्ते आहेत, आजवर ते तसेच आहेत, ते टिकतात. तेही भारतातलंच मटेरियल वापरून बनलेले रस्ते आहेत, तिथले टिकले. हे बाहेरचे का टिकत नाही त्यांच्या समोरचे? म्हणून त्या रस्त्यांच्या विरोधामध्ये आमचा पैसा तुम्ही वाया घालवत आहात आणि तुमच्या घरी नेऊन तुम्ही तुमच्या स्वतःचा 17 पिढ्यांचा उद्धार करून घेतात. म्हणून मी त्याच्या विरोधात आहे. आता सगळ्या नाशिकमध्ये रस्ते सगळे आता बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, बरोबर? हो बरोबर. उद्या मुसळधार धो पाऊस पडू द्या जरा 24 तास, हे बनलेले रस्ते सुद्धा उखडतील. मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. मग नको करू का आंदोलन? कारण ते पैसे कोणाचे आहेत? जनतेचे. संपलं. आपण जर एकच शर्ट आपण व्यवस्थित 2 वर्ष वापरू शकतो, तर महानगरपालिकेचा जर शर्ट असेल तर तो 2 दिवसात का फाटतो आणि 2 वर्षामध्ये तो 100 वेळा खरेदी का होतो? हा आमचा प्रश्न आहे. पैशांचा अपव्यय हा जनतेच्या. उगीच नको असलेली कामं वारंवार केली जात आहेत आणि 122 नगरसेवक अधिक त्यांना सपोर्ट करणारे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांची साठगाठ आहे, त्यांना सपोर्ट आहे 3-3, 4-4 आमदारांचा, एका खासदाराचा, 2 खासदारांचा आणि त्या इथल्या पालकमंत्र्याचा, इथल्या कॅबिनेट मिनिस्टरचा, नगर विकास मंत्र्यांचा. या सगळ्या भ्रष्टाचाराला सगळ्यांचा अंतस्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं यांचा सगळ्यांच्या पिढ्यांचा उद्धार होतोय आणि जनता मात्र अजूनही विकासापासून वंचित आहे. शाळेच्या फिया त्यांना महाग पडतायत, त्यांना आरोग्य जे आहे ते महागात पडतंय, पाणी महाग पडतंय, वीज मंडळाचं तर बिलच समजत नाहीये. म्हणजे हा भ्रष्टाचाराचा सगळा लोड जो आहे ना, तो महागाईमध्ये आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळतोय. म्हणून त्याला आम्ही विरोध करतोय. याच्यावरनच मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्हाला RTOच्या गेट बाहेर तुम्ही उभे आंदोलन केलं, तुम्हाला अधिकाऱ्यांनी मध्ये येऊ दिलं नाही, तो कुठला प्रकार होता? म्हणजे नेमकं काय? आम्हाला मध्ये येऊ दिलं त्यांनी. आमचं हे म्हणणं आहे, सरकारी कामाला लाच कशाला आणि सरकारी कामाला दलाल एजंट कशाला, हा आमचा प्रश्न होता तिथे. आणि सरकारी पावतीच्याच रकमेमध्ये प्रत्येक नागरिकाचं काम का होत नाही? हा बघा आमचा दावा आहे, या देशात संविधानाचं राज्य आहे, तर संविधान कृतीमध्ये आणणं ही आमची प्रायोरिटी आहे. आणि त्या प्रायोरिटीप्रमाणे कायद्याच्या राज्यामध्ये RTOचे जे कायदे आहेत त्याप्रमाणे नागरिकांना सेवा मिळायला पाहिजे. आता जर रिक्षाचं पासिंग 800 रुपयात जर होतं, सरकारी पावती RTOची जर 800 रुपये आहे, तर तुम्हीच मला सांगा तिथे आज 3000 रुपये घेतले जातात. योग्य आहे का? अयोग्यच आहे ते.
मग पारदर्शक कारभार का नाही? आणि तुम्ही स्वतः जर रांगेत उभे राहिलात तर तुमच्या रिक्षाचं पासिंग व्हायला नको का 800 रुपयात? बरोबर. पण होत नाही. म्हणून आमचं त्यांना म्हणणं आहे की तुमच्या डोळ्यासमोर सगळं चाललंय. नाशिकच्या आरटीओ मध्ये 5,000 एजंट काम करतात. 5,000. विचार करा, 5,000 एजंट कशाला म्हणतात? 5,000 कुटुंब चालतायत त्याच्यामध्ये आणि वाटेल तशी माया गोळा केली जाते जनतेकडनं. जनतेला लुटलं जातंय. वेगवेगळ्या प्रकारचे धाक दपटशे करून पैसा वसूल केला जातोय आणि त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत. आणि आम्ही त्यांना काय म्हणालो, त्या दिवशीची मागणी आमची अशी होती की तुम्ही बाकी सगळीकडे पैसे खा बाबांनो, कारण आमचा पक्ष छोटा आहे, आमची ताकद छोटी आहे. आम्हाला फक्त रिक्षावाल्याला तर गार्ड करू द्या. त्याचं जगणं, त्याचा संघर्ष अतिशय कठोर होऊन बसलाय. तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित जो घटक आहे तो रिक्षावाला आहे, सगळ्यात छोटा घटक जो आहे. म्हणून त्याला तर जगू द्या. त्याचं तर तुम्ही काम, किमान सरकारी खर्चात त्याचं तर काम करा, ही आमची मागणी आहे. आणि जसं पूर्वीच्या काळी गावावर डाकीन चेटकीन यायची बघा, आणि ती डाकीन चेटकीन काय करायची, घराड घर सोडून द्यायची ती. म्हणजे गावात समजा 400 घरं असतील ना, तर ती 200 घरातले माणसं खायची. 200 घरातले माणसांना तसंच ठेवायची. त्याचं कारण असं होतं की पुढची पिढी घडली पाहिजे, आणि मग ती ज्या वेळेला पुन्हा येईल त्या गावावर चालून, तर ह्या 200 घरातल्या लोकांमधली पिढी पुढे येईल आणि तेवढे माणसं तिला परत खायला मिळतील, असं ती प्लॅन करायची. तसं या आरटीओ वाल्यांना म्हटलं आम्ही, 2 व्हीलरवाल्यांना लुटा, 4 व्हीलरवाल्यांना लुटा, ट्रक टेम्पोवाल्यांना लुटा, अजून इतर काय वाहन असतील त्याच्यात लुटा, पण फक्त एक रिक्षावाला सोडा. त्या चेटकिनीसारखा आणि डाकिनीसारखं एक तर घर सोडा, हे आमचं म्हणणं होतं. पण सर, तुम्ही याच डिपार्टमेंटच्या मागे नव्हतात, तुम्ही MSEB वाल्यांबद्दल तसंच आंदोलन छेडलं. माझा दावा आहे, MSEBचं बिल मलाही जरी सांगितलं ना वाच नीट, तर मी पण वाचायचा प्रयत्न करतो, पण मला नाही समजत ते. आणि मी तुम्हाला पण आव्हान देतो, MSEBचं बिल वाचता येतं का? म्हणजे नेमका कुठला गोंधळ तुम्हाला MSEBच्या बिलाबाबत? MSEBचं बिल असतं, मूळ बिल असतं वरती 400 रुपये, खाली त्याचे 2400 रुपये का बनतात? किती प्रकारचा अधिभार लावलेला आहे तो? ते कसे कॅल्क्युलेट करतात? का इतक्या पद्धतीचा अधिभार गोळा केला जातो? या प्रश्नाचं उत्तरच नाही. आणि कॅल्क्युलेशन एकदम रॉंग आहेत. मीटर व्यवस्थित चालत नाहीत. वायरमन, लाईनमन, इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, चीफ इंजिनियर सगळे जण खातानाच आढळतायत. आता हे एकदम धाडसानं विधान करतोय मी. आता एखादा म्हटलं तर तुम्ही प्रूफ द्या, तर शपथ सांगतो आपल्याकडे प्रूफ नाहीये, पण मिळवायचा प्रयत्न केला तर मिळतो. कारण अँटी करप्शनच्या बऱ्याच रेड मी केलेल्या आहेत स्वतः. बरोबर. पण दरवेळेला अँटी करप्शनची रेड नाही पटत जीवाला. लोकांनी स्वतःच्या देशातल्याच लोकांना किती दिवस लुटावं? म्हणून आम्ही आवाहन पण करतो की काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे या देशाचे देशद्रोही आहेत. आणि जर तुमचे सख्खे आई वडील बाप भाऊ बहीण दाजी काका मामा मावशी मावसा जर भ्रष्टाचारात लिप्त असतील आणि सरकारी नोकरीत कामचुकारी करत असतील, तर त्यांना धाडसानं तुम्ही देशद्रोही म्हणायला शिका. हो माझा बाप कामचोर आहे, हो माझा बाप देशद्रोही आहे, हो माझा बाप भ्रष्टाचारी आहे. ते कामचुकार आहे भ्रष्टाचारी म्हणून देशद्रोही आहे, हे जोपर्यंत आपण सांगायला सुरुवात करत नाही तोपर्यंत ही सिच्युएशन बदलणं शक्य नाही. एकीकडं तुमचे हे सर्व आंदोलन, आणि आम्ही मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये बघत होतो की लोकांना भीती वाटत होती की आम्हाला कोरोना झाला तर काय होणार. आम्हाला ते कोरोनाची जास्त भीती होती. पण डॉक्टर आणि हॉस्पिटल्स हे सगळे जे नाशिकचे होते त्यांनी जितेंद्र भावे यांची का धास्ती घेतली होती की तुम्ही इतकं तीव्र जे तुमचं रूप होतं ते का होतं? खूप मोठ्या प्रमाणावर नाशिककरच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाची खूप मोठ्या प्रमाणावर लूट झाली. डर का पैसा असं आपण जे म्हणतो ना, तर डर का पैसा खूप बनवला. डॉक्टर लोकांनी 4-4, 6-6 पिढ्यांचा पैसा ओढून घेतला. आणि अनेकदा डॉक्टर लोकांनी माझ्यावर सुद्धा ना टीकेची झोड उठवली. मला म्हणाले की कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये या डॉक्टरचा काय संबंध येतो? किती खोटं विधान आहे, तुम्ही मला सांगा. आज कॉर्पोरेट हॉस्पिटलमधला जर डॉक्टर काढून घेतला तर ते हॉस्पिटल जिवंत राहील का? नाही, अजिबात. मग तिथलं स्ट्रक्चर बनवणारा शिकवणारा कोण आहे? मे बी डॉक्टरच आहे, दुसरं कोण आहे? या ऑपरेशनचे या इलाजाचे एवढे पैसे घ्या, बरोबर. ही लाईन शिकवणारा कोण आहे? कॉर्पोरेट सेक्टर मधल्या लोकांना डॉक्टरच आहे ना. तिथला डॉक्टर जर काढला तुम्ही जाल का त्या इमारतीत? नाही, जाणारच नाही. मग कोण जबाबदार आहे याला? डॉक्टर म्हणतो आम्ही जबाबदार नाही, तर मग डॉक्टर कोटी रुपयांचे पॅकेजेस का घेतो? तो का सांगत नाही माझी फी कमी आहे तर तुम्ही पॅकेजेस कमी करा, माझं पॅकेज कमी करा, पर्यायानं पेशंटचं पण बिल कमी करा? का सांगितलं जात नाही असं? आणि कॉर्पोरेटमधली ही अनिर्बंध लूट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्येच नव्हे तर देशभर सगळ्यांच्या लक्षात आली.
आणि याच्यात ना केंद्र सरकारनी, ना राज्य सरकारनी, ना महानगरपालिकांनी, ना नगरपालिकांनी कोणीही डॉक्टर कम्युनिटीवर, दवाखान्यावाल्यांच्या कम्युनिटीवर कोणीही ॲक्शन घेतलेली फारसं दिसत नाही. 1 किंवा 2% लोकांवरच फक्त ॲक्शन झाली, त्याच्या पुढे कोणावरही ॲक्शन झाली नाही. बिनबोभाट सगळ्यांनी जनतेला पिळलं, लुटलं. नाशिकच्याच बाबतीत विचार करायचा झाला तर नाशिक महानगरामध्ये आणि एक्का दुक्का मी तालुक्या लेवलच्या काही केसेस सॉल्व्ह केल्या. त्याची रक्कम साहेब 23 कोटी रुपये होते. वाचवलेली रक्कम 23 कोटी रुपये मी वाचवलेत. एका बिलाची हाईट आहे तुम्हाला सांगतो, नाशिक रोडचं हॉस्पिटल आहे, 9.5 लाख रुपये बिल देण्यात आलं होतं. 9.5 लाख. त्या माणसाला मी 8.5 लाख परत मिळवून दिलेत. फक्त 1 लाख रुपये त्याचं बिल झालं होतं. लुटीचं काही हे प्रमाण आहे का नाही, लिमिट आहे का नाही, त्याला मर्यादा आहे का नाही काही. साधा आपण नाशिक रोड रिक्षानी जर गेलं तर 30 रुपये शीटाप्रमाणे रिक्षावाला पैसे घेतो. त्यांनी जर 60 मागितले तर त्याला आपण त्याच्या आईबापाचा उद्धार करून मोकळे होतो. खरी गोष्ट आहे. आणि मग तुम्ही ह्या सफेद पोस्ट गुंडांना, सफेद पोस्ट डाकूंना पकडायला नको, त्यांच्यावर ऍक्शन व्हायला नको. ना सरकार दप्तरी ऍक्शन झाली, ना सामाजिक स्तरावर झाली, ना पक्षीय पातळीवर झाली, ना कोणीच घेतली नाही ती ऍक्शन. शेवटी म्हणून मला कपडे काढावे लागले अंगावरचे. आणि त्या सगळ्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 23 कोटी रुपये वाचवू शकलोय आम्ही नाशिककरांचे. मोठी बाब आहे. पण तुम्ही हे जे आंदोलन केलं, मग पुढं कारवाई झाली पुढे त्या हॉस्पिटल्स, त्या डॉक्टर्स वरती? काही हॉस्पिटल डायरेक्ट बँकरप्ट झाले सर, डायरेक्ट बँकरप्ट झालेत, बंद झाले ते हॉस्पिटल्स. कुत्र्याच्या छत्र्यासारखे उगवले होते सगळे त्या कोविड आणि कोरोनाचे हॉस्पिटल. कुत्र्याच्या छत्र्यासारखे, भूछत्रासारखे उगवले होते, सगळे भुईसपाट झाले आता. आणि काही इक्का दुक्का जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आता जिवंत आहेत त्यांच्यावर खरं सांगतो, जनता नाईलाजास्तव त्यांच्याकडे जाऊन उपचार घेते आहे. आणि त्याला आधार आहे काही प्रमाणामध्ये तुमच्या या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा. पण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवाले आणि डॉक्टर लोक आणि हॉस्पिटल या सगळ्यांनी मिळून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर छळलेलं आहे, पिळलेलं आहे, लुटलेलं आहे. आणि आजही तो सिलसिला बरकरार आहे. त्याच्यामध्ये फार फरक पडला का असं जर तुम्ही विचारलं तर खरंच सांगतो, 23 कोटी रुपये जरी मी वाचवलेले असले तरी आजही नाशिकमधले कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, काही प्रमाणामध्ये डॉक्टर लोक जरूर लुटतायत जनतेला. अजूनही तो सिलसिला थांबलेला नाही. त्यामुळे माझा खूप रोष आहे इथल्या शासनावर आणि प्रशासनावर सुद्धा. जिल्हाधिकारी काहीच करत नाहीत, महानगरपालिकेचे आयुक्त काही करत नाही, विभागीय आयुक्त काहीच करत नाही, तुमचे आरोग्य मंत्री काही करत नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री काही करत नाही, पालकमंत्री काही करत नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही करत नाही. आज आणि तिकडं वरती पंतप्रधान आणि आरोग्य मंत्री तुमचा केंद्राचा, तोही का बरं या आरोग्य विभागाला शिस्त का लावत नाही तुम्ही? आणि कायदे अस्तित्वात नाही आहेत का? संविधानात आरोग्य याविषयी काय कायदाच नाही का? सगळे कायदे अस्तित्वात आहेत, पण या देशामध्ये एकाही डॉक्टरची डिग्री छिनून घेतलेली आपल्याला लवकर आढळत नाही. फार कमी लोकांवर, कमी डॉक्टरांवर, कमी दवाखान्यांवर आजपर्यंत या देशामध्ये कारवाई झाली किंवा कारवाई होऊ शकली. त्या संदर्भातला एकदम तंतोतंत कायदा पाळणारा असा अधिकारी तुकाराम मुंडेंच्या हातामध्ये आरोग्य यंत्रणा दिली होती आता नुकतीच. बरोबर. फक्त उणे पुरे त्यांना काही दिवसच फक्त तो चार्ज दिला हो. आणि तेवढ्या दिवसामध्ये त्यांनी बरीच साफसफाई केली तिथं आरोग्य विभागामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणावर साफसफाई केली. आणि तशा पद्धतीचे माणसं असणं आवश्यक. मी तर म्हणतो त्यांना आरोग्यमंत्री करणं जरुरी आहे. असे चांगले लोक जे आहेत ना त्यांच्या हातामध्ये सत्ता देणं जरुरी आहे. सर, तुम्ही म्हणता की प्रायव्हेट हॉस्पिटलकडं जाणं हे कुठंतरी योग्य वाटत नाही, पण आज आम्ही जे जनता बघतोय, आम्ही नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर खर्च करत आहोत किंवा आम्हाला ज्या सुविधा पाहिजे त्या उपलब्ध होत नाहीत, त्याच्याबद्दल काय सांगणार ना तुम्ही? कारण का आम्हाला तर हौसच नाही की खूप मोठ्या ठिकाणी जावं, खर्च करावं, पण आम्हाला पण सुविधा तर मिळायला पाहिजे ना. नॅक्सस हे याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात. नीट ऐका, क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे काय? त्याच्यामध्ये गुंड माफियांना सोबत घेतलं जातं. स्थानिक पातळीवरच्या आहे ना चिंकू पिंकूपासनं तर मोठमोठ्या नेत्यांपर्यंत त्यांना बरोबर घेतलं जातं. किंबहुना यांना पार्टनर म्हणून घेतलं जातं वेगवेगळ्या दवाखान्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, वेगवेगळ्या शाळांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. नंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मोठे डिसिजन मेकिंग अथॉरिटी जे ऑफिसर्स आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये पार्टनर करून घेतलं जातं. आणि या पद्धतीनं आणि सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी आणि नेतेगण वेगवेगळ्या पक्षांचे
पुढारी, तुमचे सगळे गुंड, माफिया सगळ्यांना एकत्र केलं जातं याच्यामध्ये. वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीज या सगळ्या एकत्र येतात. आणि सेम किस्सा शाळेच्या बाबतीत आहे. तर क्रोनी कॅपिटॅलिझमवर मी बोलत होतो. हे सगळे घटक एकत्र येतात आणि शासकीय यंत्रणांना मृतप्राय करतात. शासकीय शाळा बंद पाडण्याचं काम या क्रोनी कॅपिटलिस्टकडनं होत असतं. दवाखाने ह्या क्रोनी कॅपिटलिस्टकडनं बंद करण्याचं काम सुरू असतं. बघा तुम्ही, महानगरपालिकेचे दवाखाने, झेडपीचे दवाखाने, या दवाखान्यांना अडचणीत आणण्याचं काम कोण करतं? तर सत्ताधारी पक्षातले आमदार, खासदार सगळे मिळून शासकीय आरोग्य यंत्रणेला गतप्राण कसं करता येईल याच्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. त्यांना सपोर्ट असतो उद्योगपतींचा, त्यांना सपोर्ट असतो सगळ्या भांडवलदारांचा, त्यांना सपोर्ट असतो सगळ्या स्थानिक गुंडापुंडांचा, स्थानिक राजकारण्यांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या कार्यालयांमधल्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सपोर्ट असतो. कारण आज कोणाला काम न करता पगार कोणाला नको आहे? सगळ्यांना हवा आहे. आज महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधल्या वॉर्ड पासून सफाई कामगारापासून तर मेन डॉक्टरपर्यंत कोणीच काम करताना आढळत नाही. आणि मग त्याच्यावर ॲक्शन का होत नाही? प्रश्न पडायला पाहिजे ना आपल्याला. एवढा आपण कोट्यावधी रुपयांचा पगार वाटतो आणि तरीही ते कामच करत नाही म्हटल्यावर, तुमच्यासारख्या माणसाला तिथं स्वच्छता आढळत नाही, तिथं कुठली ट्रीटमेंट मिळत नाही म्हटल्यावर तुम्ही पर्यायाने कुठं जाणार? खाजगी हॉस्पिटलला जाणार. शाळेमध्ये पण तीच गत आहे. शाळेतला शिक्षक शिकवणार नाही, शिपाई वेळेवर येणार नाही, मुख्याध्यापक कोणीच कोणाला काहीच विचारणार नाही म्हटल्यावर तिथली जी काही शिकवण्याची जी काही यंत्रणा आहे ती सगळी कोसळणार. पर्यायाने तुमचा विद्यार्थी ढ राहणार. मग आई वडील काय विचार करणार? कशाला आम्ही शासकीय शाळेमध्ये पाठवायचं मुलांना? म्हणून खाजगी शाळांमधनं आपण टाकतो. आणि याच्या मागे सगळे शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी म्हणवणारे ते खरं शिक्षण माफिया आहेत. आणि मी हे आरोग्याच्या बाबतीत जे बोललो ते हॉस्पिटल माफिया काम करतात, इकडे शिक्षण माफिया काम करतात. आणि झेडपीच्या, महापालिकेच्या सगळ्या शिक्षकांना लालूच दिली जाते. प्रसंगी काही ठिकाणी तर शिक्षकांना पॅरलली 2-2 पगार मिळत आहेत, अशी परिस्थिती आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा सगळ्या बंद पाडायच्या आणि खाजगी यंत्रणांना वाव मिळेल, खाजगी यंत्रणांना महत्त्व प्राप्त होईल अशी ॲक्ट करायची. आणि फायनली नागरिकांना या माध्यमातून त्यांचा पिळवणुकीचा आणि छळवणुकीचा प्रकार पुढे करतच राहायचं आणि स्वतःच्या तुंबड्या भरतच राहायचं, अशी ही मोडस ऑपरेंडी. एकंदरीत तुमचे आंदोलन आम्ही बघतोच आहोत, पण आत्तापर्यंतचे तुमचे जे तुम्ही सामाजिक कार्य केले आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल. आत्तापर्यंतचे तुमचे प्रामुख्याने महत्त्वाचे सामाजिक कार्य कुठले कुठले तुम्ही पार पाडले? आत्ताही मी पॅरलली राजकारण आणि समाजकारण करत असताना मुख्यत्वे आता माझं सध्या जास्त फोकस जो आहे ना तो रस्त्यावरच्या ज्या बेवारस महिला आहेत, ज्यांना कोणीच नाही, त्या रस्त्याच्या कडेला उकिरड्यामध्ये बसलेल्या असतात, रात्रंदिवस कळकट मळकट अवस्थेत बसलेले असतात, त्या महिलांना उचलून मी आमचे सन्मित्र आहेत डॉक्टर राजेंद्र धामणे आणि त्यांच्या मिसेस आहेत डॉक्टर सुचेता धामणे आणि त्यांना ॲसिस्ट करणाऱ्या आमच्या मोनिका साळवी मॅडम आणि आमच्या नीलम गायकवाड मॅडम यांचं माऊली सेवा प्रतिष्ठान आहे नगरला, तिथे मी त्यांना इथून घेऊन जातो आणि त्यांना औषधोपचार, त्यांचं रोजची दिनचर्या, जेवण खावण, कपडा लत्ता, त्यांच्या हाताला काम आणि मुख्य म्हणजे त्यांच्या डोक्यावर जो परिणाम झालेला आहे त्याच्यावर औषधोपचार, या कामामध्ये मी जास्त हिरिरीने भाग घेतो. पण आता राजकारणाच्या दबावामुळे काय होतं आहे, समाजकारणाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं आहे. पण समाजकारणातले मेन 2 प्रश्न जे आहेत आरोग्य आणि शिक्षणाचे ते मोठ्या प्रमाणावर मी हाताळतो आहे. आत्तापर्यंत 76 महिलांना मी रिहॅब केलेलं आहे तिथे. आणि व्यसनाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर अनेक व्यसनमुक्ती संस्थांमध्ये मी इथनं नाशिकमधले जे काही लोक आहेत की ज्यांचा संसारच आता उघड्यावर पडला आहेत, अशा लोकांचं रिहॅबचं काम हे मोठ्या प्रमाणावर करतो आहे. आणि या व्यतिरिक्त तर समाजकारणामधून तर खूप कामं चालू आहे. नागरी समस्यांबद्दल तर मी कुठे सत्तेतही नाही आहे, मी राजकारणात जरूर आहे पण एका छोट्या पार्टीमध्ये, आम आदमी पार्टीमध्ये. तर जेही काही काम करतो तो समाजकारणाचाच भाग आहे असं म्हणायला हरकत नसेल. तर आता तुम्ही एक राजकीय तुमची वाटचाल आहेच, तर तुम्ही आमच्या जनतेपुढे एक उमेदवार म्हणून येणार आहात, नगरपालिकेची निवडणूक लढणार आहात का? हो, जरूर लढणार आहे. आणि जी आजच्या काळाची जी गरज आहे त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, पारंपरिक नागरी समस्या सोडवण्याचं काम जे नगरसेवकाचं असतं
ते तर आम्ही खूप यशस्वीपणे पार पाडू. आय गॅरंटी यू की आम्ही ज्या वेळेला नगरसेवक म्हणून काम करू ना, तर आमच्यासाठी प्रभाग ही एकदम चुटकीसरशी कामं संपणारी गोष्ट आहे आमच्यासाठी. बरोबर. कारण आम्हाला काही पाकिटं नाही घ्यायचे, टक्केवाऱ्या नाही घ्यायच्या, भागीदाऱ्या नाही करायच्या, काहीच करायचं नाही आम्हाला. 2200 कोटीचा अर्थसंकल्प आहे ना, तुम्हाला सांगतो आम्ही 1000-1500 कोटीमध्ये सगळं काम निपटून टाकू. बाकीचे सगळा जो पण मग तुम्ही कार्य काय करणार जनतेसाठी, वॉर्डासाठी तुमचे कार्य काय असणार की त्यांनी निवडूनच द्यावं, का निवडून द्यावं हे पण महत्वाचं तितकंच आहे. आज नगरसेवक म्हणून लोकांना ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षांची पूर्ती करणं आमचं काम आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, नगरसेवकाचं जे खरं काम आहे ना तेवढंच आम्ही करू. साखरपुडे, लग्न, मौती, मुंज, मांडव डाळ्या, हळदी, वराती याला आम्ही जाणार नाही बरं, बिलकुल नाही जाणार. आम्ही तुमच्या रोजच्या ज्या जीवनातल्या महानगरपालिकेशी संबंधित ज्या गरजा आहेत त्या तातडीनं कशा पूर्ण होऊ शकतील हे आम्ही पहिल्यांदा पाहणार आहे. निवडून आलेल्या नगरसेवकाकडं 6 बेरोजगार मुलं ज्यांना आम्ही 15-15 हजार रुपये पगार देऊ आणि ते सगळ्या प्रभागाचं काम पाहतील, जेणेकरून आपल्या प्रभागातल्या नागरिकांना आपली आपली रोजीरोटी, आपली आपली नोकरी, आपली आपली धंदा, आपला आपला व्यवसाय करायला वाव मिळेल, ना की महानगरपालिकेमध्ये उठबस करायला त्याला वेळ घालवायची गरज पडेल. जेही काही काम होईल ते नगरसेवकाच्या कार्यालयामधनं फक्त यांनी अर्ज तयारच असतील, त्याच्या खाली फक्त नागरिकांनी सही करायची आणि त्या अर्जाचा फॉलोअप मात्र आम्ही करू. अशी मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आमच्या दिल्लीमध्ये आज सुरू आहे तीच टेक्नॉलॉजी आम्ही इथं आणणार आहोत. ताबडतोबीनं करणाऱ्या गोष्टी काय आहेत तर सगळा जो भ्रष्टाचार सुरू आहे महानगरपालिकेतला तो ताबडतोबीनं थांबवणं. कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत, अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आमदार खासदारांच्या हस्तक्षेपापर्यंत ज्या गोष्टी चालतात महापालिकेत त्या तातडीनं बंद केल्या जातील. संपूर्णपणे या नाशिक महानगरातल्या 20 लाख नागरिकांचीच महानगरपालिका असेल असं सुंदर काम आम्ही तयार करणार आहोत. नको असलेलं काम कोणतंच करणार नाही. नाशिक महानगरपालिकेमध्ये समाज मंदिरं बाबा म्हणजे सांगू नये इतके समाज मंदिरं बांधून ठेवलेले आहेत, बांधून ठेवले पण ते जनतेच्या उपयोगातही येत नाही. मग कशाला करता तुम्ही कन्स्ट्रक्शन? या नाशिक महानगरपालिकेमध्ये जेवढे स्विमिंग टँक आहेत ना त्याच्यात 2 स्विमिंग टँक एक्स्ट्रा बांधले गेलेले आहेत. ब्रिजेस जिथं नकोय तिथं एक्स्ट्रा ब्रिज बांधले गेलेले आहेत नदीवर. आणि गोदावरी नदी हे उत्पन्नाचं फार मोठं साधन आहे आणि खूप मोठं घबाड त्याच्यातनं नगरसेवक आणि वेगवेगळे पदाधिकारी लुटून नेत आहेत. त्याच्यावरही अंकुश लावला जाईल. प्रत्येक गोष्ट पारदर्शक पद्धतीनं करण्याकडे आमचा कल असेल आणि नको ते चोचले नागरिकांचे पुरवले जाणार नाही. खऱ्या मंदिरं, समाज मंदिरं वगैरे बांधून देणार, जे आहे ते सगळं टिकवू. आता वाढवायचे नाही. आता वाढवायचे नाही. जिथं गरजेचं आहे तेवढं ते काम केलं जाईल. बगीचे इतके सुंदर असतील, इतके टापटीप असतील की त्याचा कॉन्ट्रॅक्टर पैसेच कमवायचं बघतो, खाबुगिरीच चालू आहे. आज नाशिकमध्ये नाव घ्यावं असा एक तरी गार्डन मेंटेन आहे का? त्याचं उत्तर 0 नाही असंच येतं. तर त्याच्यामध्ये काम करू आम्ही. महानगरपालिकेच्या शाळा या इंटरनॅशनल लेवलच्या करू. महानगरपालिकेतले दवाखाने हे कॉर्पोरेट लेवलचे दवाखाने होतील. प्रत्येक प्रकारचं ऑपरेशन महानगरपालिकेच्या दवाखान्यात होईल याची आम्ही खात्री देतो तुम्हाला. महानगरपालिका कर्जमुक्त सुद्धा होणार. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महानगरपालिका संपूर्ण कर्जमुक्त करून दाखवू. महानगरपालिका तुम्हाला नफ्यात आणून दाखवू. महानगरपालिकेचे दवाखाने, शाळा अतिशय उच्च दर्जाचा आम्ही तुम्हाला करून दाखवू. आणि जवळपास येत्या 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये साधारण या नाशिकमधून 2 लाख विद्यार्थी महानगरपालिकांच्या शाळांमध्ये तुम्हाला ट्रान्सफर झालेले दिसतील खाजगी शाळांमधून. आणि वेगवेगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची जी सवय लागलेली आहे लोकांना ती बंद केलेली तुम्हाला दाखवून देऊ. आमच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये तुम्हाला उपचार करायला येण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, इतकी तोबा गर्दी तिथं असेल. आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल मात्र बांधू आम्ही. शाळांचे वर्ग, शाळेमधले शिक्षक, त्यांची भरती, पण काम करणारा शिक्षक, विद्यार्थी घडवणारा शिक्षकच घेतला जाईल. भाऊ, अण्णा, मामा, दादा, ताई, अक्का यांच्या वशिल्याने कोणाची भरती केली जाणार नाही. जो खरा हुशार, जो खरा नागरिकांना व्यवस्थित त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी काम करेल त्याच लोकांना तिथे रोजगार मिळेल.
सर, तर मला एक तुमचं ही जी राजकीय वाटचाल आहे, तुमची सामाजिक वाटचाल आहे, तर मला एक विचारायचं आहे की तुमचं यातील प्रेरणास्थान कोण? तुम्ही कोणाकडनं प्रेरणा घेऊन ही सुरुवात केली किंवा तुम्ही डोळ्यापुढं कोणाला आयडल म्हणून समजता? नॅचरली आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याच मताप्रमाणे, यांच्याच मनाप्रमाणे, यांच्याच व्हिजनद्वारे आम्ही काम करतो सगळे, आणि तेच आमचे राजकीय जीवनातले पहिले आणि शेवटचे आमचे आदर्श आहेत. आदर्श आहे. तर सर, हे तुमचं जे राजकीय दिल्लीत जे आजकाल घडामोडी आहे किंवा आज महाराष्ट्राची जी आपण बघतोय कुठल्या पातळीवरचं राजकारण चालू आहे आणि जी घडामोड चालू आहे, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? खरं तर मागच्या 2.5 वर्षामध्ये 100 कोटीचे टार्गेट घेऊन मंत्र्यांनी कामं केले. जे अनैसर्गिक अलायन्स होतं ते झालं आणि लोकांची तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लूट झाली आणि त्यांच्या जबड्यातनं आत्ताचे 50 खोकेवाले जे आहेत त्यांनी सत्ता मिळवलेली आहे आणि पुन्हा एकदा जनतेची लूट मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. हे थांबावं म्हणून आम आदमी पक्ष हा अतिशय समर्थ, सक्षम असा पर्याय नागरिकांसमोर अरविंद केजरीवालांनी ठेवलेला आहे. नाशिकमध्ये आमच्या माध्यमातून आम्ही हा पर्याय ठेवलेला आहे. तर नागरिकांनी जर सरळ काम करणाऱ्या, पारदर्शक, प्रामाणिक काम करणाऱ्या पक्षाला जर भरभरून मतं दिली, जात पात धर्म पंथ रंग, मी भगवा, मी निळा, मी हिरवा, मी पिवळा, मी पांढरा, असं जर रट लावली नाही आणि सगळे जर माणसं झाले, सगळे जर भारतीय जर झाले, तर आम्हाला यश दूर नाही. पण नागरिकांनी जर प्रतिसाद दिला तरच आम्ही हा बदल घडवून आणू शकू. आणि जे 5 वर्षामध्ये तुम्हाला वाईट, अगदी कोरोनाच्या काळात ज्या सत्ताधाऱ्यांकडनं वाईट अनुभव आलेले तसे अनुभव येणार नाही याची आम्ही खात्री देतो. आणि त्याचा बेसच हा असेल की प्रत्येकाने माणूस बनणं गरजेचं आहे, प्रत्येकाने भारतीय बनणं गरजेचं आहे. जातपात धर्मपंथात स्वतःला वाटून घेऊ नका, रंगात वाटून घेऊ नका आणि पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे. आज संविधानानं सांगितलंय हो, निवडणुकांवर करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाहीये. का करतायत लोक? प्रलोभनांना का बळी पडतायत लोक? तर ते थांबवलं पाहिजे. कारण जनतेला जर 500 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000, आज नाशिकमध्ये एका शैक्षणिक संस्थेची फुलीचा रेट 30,000 रुपये फुली होता. हे जर जनता जर फुलीचा रेट काढायला लागली तर संविधानाची जी काही गळचेपी सुरू आहे ती तशी सुरू राहील. आणि आमचा स्वतःचा संविधानाला कृतीमध्ये वापरण्याचा, कृतीमध्ये लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जो आम्ही दिल्लीमध्ये केला आहे, आम्ही पंजाबमध्ये करतो आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही नाशिकमध्ये पण करणार आहोत. पण मग खोके वाढले तर तुमचा पक्ष कुठे अलायन्स करेल कोणीतरी एका गटापैकी, ठाकरे असो किंवा शिंदे? आजपर्यंत आम आदमी पक्षाने कोणाशीही कधीही युती केली नाही. मला नाही वाटत आम्ही नाशिकमध्ये तरी युती करू म्हणून. पण मग खोके रिकामेच देणार तुम्ही? काही खोके नाही देणार आणि काहीच नाही देणार. आमचा काही संबंधच येत नाही त्या गोष्टींशी. ना तर झेंडे ना तर खोके, मग निवडणूक काय आमच्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही लढणार. आमचा काय संबंध या पैशाशी वगैरे? काही संबंध नाही. नागरिकांना पैसे घेऊन काही मतदान करायचं नाहीये आणि आम्ही काही कुठे पैसे खर्च करणार नाहीये. आम्ही हे बघा एकदम साधारण माणसं आहेत आणि साध्या पद्धतीनं निवडणुका लढवणार. जे भारतीय राज्यघटनेत सांगितलंय ना, त्याची ओळ, त्याचे शब्द, त्याचा अक्षर हे कृतीमध्ये आणणारी माणसं आहेत आम्ही. त्यामुळं कुठं असं लिहिलेलं नाही बाबा की पैशाचे पाठ व्हायला पाहिजे म्हणून. काही संबंध येत नाही. तुमचे खोके रिकामेच म्हणजे. पण मग मला एक आता असं म्हणायचं आहे की सध्या तुम्ही जे ओव्हरऑल आपण राजकारण बघतोच आहे, पूर्ण भारताचं एकीकडे चालू आहे, तर ह्या राजकारणामध्ये तरुण वर्ग जो आहे तो कुठंतरी पाठ फिरवतोय, तो यायला मागत नाही. तुम्ही तरुण वर्गाला काय सांगाल? माझी तरुणांना विनंती आहे, बाबांनो, राजकारण हा द्वेषाचा, तिरस्काराचा विषय नाही. आज आम्ही दोघं इथं बसलोय तर राजकारणामुळे बसलोय. हा फ्लॉवर पॉट इथं या टीपॉयवर आहे राजकारणामुळे. हा स्टुडिओ जो आहे तो राजकारणामुळे. तुम्ही जे शिकले ते राजकारणामुळे शिकले. तुम्ही लग्न करता राजकारणामुळे करता, आंतरजातीय करता राजकारणामुळे करता. तुम्ही देवळात लावता, बुद्धविहारात लावता, मशिदीत लावता, ते सुद्धा राजकारणामुळे लावतात. एकाच मुलाला जन्म देता किंवा 2 मुलांना जन्म देता किंवा 3 मुलांना जन्म देता, हे राजकारणामुळे करता. तुम्ही छान दाढी करता, रोजच्या रोज करता, राजकारणामुळे करतात. आज कपडे वेगवेगळ्या पद्धतीचे घालतायत, राजकारणामुळे घालतायत. महिलांना शिकवायला लावले, तुम्ही राजकारणामुळे लावले. आज स्ट्रीट ट्रान्सपोर्ट चालतंय, राजकारणामुळे चालतंय. रस्ते बनतायत, गटारी बनतायत, लोक शिकतायत, लोक हुकतायत, लोकांना शिक्षा मिळतायत, तर राजकारणामुळे मिळतायत. ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी
राजकारण असल्यामुळे राजकारण हा द्वेषाचा आणि तिरस्कार करण्याचा विषय नाही. तरुणांना मुद्दाम राजकारण गटारगंगा झालेली आहे असं सांगून सांगून त्यांच्या मनात तो विचार बिंबवून राजकारणापासून या धंदेवाईक बाजारू भ्रष्ट राजकारण्यांनी तरुणांना अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये तरुणांनो 75 वर्ष झाले हे भ्रष्ट राजकारणी तुम्हाला राजकारणापासनं विरक्ती घ्यायला लावणारे, राजकारणापासनं दूर राहायला लावणारे त्यांचे जे प्रयत्न आहेत ते यशस्वी झालेत. आज तुम्हाला ते प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत आणि सगळ्या तरुणांनी राजकारणामध्ये हिरिरीनं भाग घेतला पाहिजे. कितीही कॉर्पोरेट कल्चर जरी आलं तरी दिवसभरातनं 1 तास राजकारणावर अभ्यास, चिंतन, मनन, कृती हे सगळ्या गोष्टी करणं खूप जरुरी आहे. ज्या दिवशी तरुण राजकारणाचा तिरस्कार, अवहेलना आणि द्वेष करणं थांबवेल त्या दिवशी तुम्हाला मी सांगतो या सगळ्या भ्रष्ट बाजारू पारंपरिक राजकारणांना पळता होई थोडी होईल. त्यामुळे राजकारणामध्ये सगळ्या तरुणांनी येणं खूप आवश्यक आहे ही माझी विनंती आहे. सर धन्यवाद. तुम्ही फॅड महाराष्ट्राच्या टीमकडे आलात, या हॉट सीटवरती तुम्ही बसलात आणि आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं. तुम्ही एक चांगले नेते व्हाल, तुम्ही सामाजिक कार्य करतच आहात, पण आम्हाला तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये एक चांगला नेता म्हणून या पॉलिटिकल इव्हेंटमधला एक स्ट्रॉंग ताकदीचा नेता म्हणून बघायला नक्कीच आवडेल. फॅड महाराष्ट्राला तुम्ही भेट दिल्याबद्दल धन्यवाद. फॅड महाराष्ट्राच्या या तरुणांनी माझी जी मुलाखत घेतलेली आहे ती अतिशय अप्रतिम अशा स्वरूपातली मुलाखत घेतलेली आहे. त्यांचा हा धडपडाट जो आहे त्याला माझा सलाम आहे. आणि अशा पद्धतीचं रचनात्मक ऊर्जात्मक कार्य तरुण जर पुढाकार घेऊन करत असतील तर त्याला समाजाची पण एक जबाबदारी आहे की ही मुलाखत जनतेच्या अनेक घटकांपर्यंत पोहोचवण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि ही सामूहिक जबाबदारी आम्ही सगळेजण व्यवस्थित पार पाडू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि फॅड महाराष्ट्राला या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब करा. वंदे मातरम. वंदे मातरम.